हॅलो मंडळी, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? सो आज आम्ही चाललोय कसोलला, ते पण झिंग बसने. तर आता आमची बस येणार आहे आणि आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही 3चा अलार्म लावलेला बिकॉज लवकर उठण्यासाठी, कारण की एकदा का झोपलो की उठायची ताकद अंगात राहत नाही. आणि इथे एवढी थंडी आहे चंदीगडला, ओव्हर मरणाची थंडी आहे. सो आमची झिंग बस येणार आहे थोड्या वेळातच, आपण ती पकडूया. तिची सर्व्हिस पण मी तुम्हाला सांगेल कशी आहे, बिकॉज आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम बसलोय आणि आपण आज जाणार आहे फायनली कसोलमध्ये. सो मी खूप एक्सायटेड आहे की कधी पोचतोय असं झालंय आणि विश्वास खरं होत नाही की आम्ही फायनली चाललोय. सो बघू, बस येऊ दे, मस्तपैकी आपण बसूया आणि झिंग बसने आपण जाऊया आणि तिथे आपण दुपारीच पोहोचू. आय थिंक 12च्या दरम्यान तरी पोहोचू आपण तिकडे. सो हा ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा बिकॉज आज आपण फायनली जाणार आहे कसोलला. तर आम्ही आता इथे उतरलोय, ते पण बस स्टँडच्या इथे, आणि इथे आमची येणार आहे झिंग बस. सो बघू कधीपर्यंत येते. आणि माझी गँग तर बसली ह्या कोपऱ्यामध्ये थंडीने कुडकुडत, बिकॉज खरंच खूप थंडी आहे, सकाळची ओव्हर थंडी आहे. आणि आमचे 2 दिवस चंदीगडला कसे गेले कळालंच नाही. सो कसोलला जाण्यासाठी फायनली आम्ही खूप एक्साइटेड आहे. सो देखते आगे. हाय गाईज. म्हणजे ती दिसतच नाहीये. झालं आता, मी जन्माला आली आणि माझं झालं आता मला काय नको असं. अगं बाई, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सगळ्याचं ज्ञान भेटलंय, ज्ञान दिलंय खूप. थँक्यू माताश्री. सो आता फायनली आम्ही पोहोचलोय. कुठे पोहोचलोय? गुंडीला पोहोचलोय. आणि आता इथून आम्ही टॅक्सी करून भुंतरला आलोय. भुंतरला आलोय. ए मुंडी तू बोलली. मुंडी नाही, मंडी गेलं ते मंडी. तर इथून आम्हाला टॅक्सी करून जायचंय कसोलला. अँड कसोलला गेल्यावर तिथे सर आम्हाला पिकअप करायला येणार आहेत. सो इथे जेव्हा मी उतरलो ना, तेव्हा एक म्हणजे वाव टाईप होतं की आजूबाजूला पूर्ण पहाडी अँड ऑल. खरंच खूप सुंदर थंडगार वातावरण आणि खरंच खूप छान वाटतंय. अजून तर सुरुवात आहे, पुढे जाऊन बघायचंय कसं येते. तर मंडळी, आम्ही आता गाडीतून उतरलोय आणि आता थोडं ट्रॅकिंग करत आम्ही आमच्या स्टेकेशनला चाललोय. अँड इथून जरा 15-20 मिनिट, आय थिंक 15 मिनिटावरच आमचं स्टेकेशन आहे. बट इथे हिलवर नाही चालू शकत, मी हिल घातले त्याच्यामुळे थकवा येतोय. इथे चालताना प्रॉपर शूज कंपल्सरी आहे, जे आम्ही आणलेत ऑलरेडी, आणि चालताना काळजी घ्यावी लागते. आणि इथे सामान नेण्यासाठी सुद्धा लोक आहेत, त्यांना पे करावे लागतं. सो आमचं सामान आम्ही त्यांना दिलंय आणि ते बिचारे लोक घेऊन गेली आहेत बिकॉज ते आम्हालाच नाही जमत आहे.
तर ते कसं घेऊन गेले देव जाणे, बिकॉज राईट सवय असते म्हणून ते घेऊन गेले असतील. माझ्या पाठचा व्ह्यू बघा. आणि या साईडला तुम्ही बघू शकता तर म्हणजे हा आहे आपला एंट्री गेट. इथून आपला आतमध्ये जायचंय अँड हा आहे आपला बाहेरचा व्ह्यू. तर म्हणजे तुम्ही हा व्ह्यू बघू शकता किती सुंदर वाटतंय. त्याच्यामध्ये आमचं हे टेस्टी जेवण त्यामध्ये आलंय आपल्याला मस्तपैकी. बघा मॅडम घेत आहेत. घेतला मी तुला ब्लॉग मध्ये. गोरी गोरी दिसते. वाव ब्युटिफुल. तर मंडळी आता वाजले संध्याकाळची 6 आणि तुम्हाला माझ्या पाठी बघून वाटतंय आता 6 वाजले असतील, बिकॉज एवढा लवकर काळोख पडलाय ना आणि एवढी डेंजर थंडी आहे. सो आता आम्ही मागवली आहे हॉट कॉफी. सो बघू कशी टेस्ट आहे. तर आमचं रात्रीचं आलंय जेवण. तुम्ही बघू शकता मस्तपैकी गरमागरम फ्राय राईस आहे आणि इथे आहे सूप आणि हावरी लोक समोर बसलेत वाट बघत कधी होतं आणि कधी खातोय यासाठी. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये?